नमस्कार सर्वांना, आयुर्वेदिक मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे महत्त्वपूर्ण काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, रोष या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. रोष या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. रोषचा बघा समानार्थी शब्द संताप, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा काय विचारलंय, कधीही नष्ट न होणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कधीही नष्ट न होणारे म्हणजे काय असतो, शाश्वत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, नागरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. नागरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता. नागरी विरुद्ध ग्रामीण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, आपली उणीव व दुर्गुण झाकून ठेवणे व ते उघड न करणे या अर्थाची म्हण बघा खालीलपैकी कोणती असेल. बघा, आपली उणीव व दुर्गुण झाकून ठेवणे, बघा या अर्थाची बघा म्हण कोणती असेल, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. झाकली मूठ 1.25 लाखाची, या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, हळद लागणे. बघा, अशा प्रकारचा एक वाक्य प्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. हळद लागणे. बघा, हळद लागणे म्हणजे काय असतो, विवाह होणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता आहे, एरंड्याचे गुऱ्हाळ. बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. एरंड्याचे गुऱ्हाळ म्हणजे कंटाळवाणी बडबड, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मनाचे श्लोक या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा, मनाचे श्लोक या ग्रंथाचे लेखक कोण आहेत, त्याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. संत रामदास महाराज मनाचे श्लोक या ग्रंथाचे या ठिकाणी ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, बाप आणि गुढी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बाप आणि गुढी, बघा या ठिकाणी 2 शब्द आहेत. हे 2 शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. तर याचे योग्य उत्तर काय असेल, बाप आणि गुढी. बघा, हे शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, बंदुकीची गोळी सुसाट वेगाने गेली. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे, बंदुकीची गोळी सुसाट वेगाने गेली. या वाक्यामधला आपला प्रकार बघा या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय आलेलं आहे. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बंदुकीची गोळी सुसाट वेगाने गेली. बघा, या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय या प्रकारचे या ठिकाणी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, काय विचारलाय, मी क्रिकेट खेळत जाईन. बघा, मी क्रिकेट खेळत जाईन. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. हे कोणत्या काळाचं वाक्य आहे. बघा, जाईन, मी क्रिकेट खेळत जाईन. बघा, जाईन म्हटलं काय असतो, भविष्यकाळ. पण कोणता भविष्यकाळ, मी क्रिकेट खेळत जाईन. बघा, हे रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा
बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये सर्व बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील व मागील बघा सर्व TETचे पेपरचे PDF पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF सोबत उत्तरासोबत PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे, चंडाशू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. चंडाशू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. चंडाशू म्हणजे सूर्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी सूर्य. चंडाशू या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उपद्रवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. उपद्रवी, उपद्रवी, निरुपद्रवी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय विचारले, कामाची टाळाटाळ करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. कामाची टाळाटाळ करणे काय असतो, कामचुकार म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो या अर्थाची मन ओळखा. बघा थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो याची या अर्थाची बघा मन कोणती असेल, थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या अर्थाची मन आहे. विषय क्रमांक 5 भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ विचारलाय, कोणाचा ग्रंथ आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, नारायण सुर्वे माझे विद्यापीठ बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक 7 कुत्रा हाल न खाणे. बघा कुत्रा हाल न खाणे बघा या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. कुत्रा हाल न खाणे म्हणजे काय असतो, अतिशय दयनीय अवस्था होणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अर्ज इनाम बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. अर्ज आणि इनाम बघा या ठिकाणी 2 शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, अर्ज आणि इनाम बघा हे शब्द अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 9 बघा काय विचारलाय, पुनर्जन्म या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे. पुनर्जन्म बघा मागील परीक्षेमध्ये हा शब्द विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. विसर्ग संधी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महायुद्ध या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे. महायुद्ध बघा महान असे युद्ध, महायुद्ध या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. योग्य उत्तर काय पाहिजे, कर्मधारय समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य समास आहे. विषय क्रमांक पुढचा, जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा जंगल, जंगलचा योग्य समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे, तर विपिन बघा हा शब्द जंगल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारला, अहंकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. अहंकार, अहंकार, विनम्रता म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 विनम्रता बघा हा शब्द अहंकार या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय विचारले, हृदयाला द्रावित करणारे. हृदयाला द्रावित करणारे म्हणजे काय असतो, हृदयद्रावक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलाय, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे. बघा सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची मन ओळखा.
बघायचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे मग सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे म्हणजे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या अर्थाची म्हण आहे. प्रश्न क्रमांक 5वा वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. सळो की पळो करणे. बघा सळो की पळो करणे म्हणजे काय आलं पाहिजे अतिशय हैराण करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अक्का अण्णा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा अक्का अण्णा हे शब्द कानडी बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत मधुर, देव, कुशल, वकिली. बघा या ठिकाणी भाववाचक नाम शब्द मग कोणता असेल वकिली. बघा हा शब्द भाववाचक नाम शब्द या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा त्या काळी मी रोज अभ्यास करत असे. त्या काळी बघा वाक्याचा काळ मग कोणता असेल सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. त्या काळी मी रोज अभ्यास करत असे. त्या काळी बघा कोणता असेल रीती भूतकाळाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा तुला नोकरी लागली का. अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्याचा बघा तुला नोकरी लागली का. बघा वाक्याच्या शेवटी काय प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणजे मग कोणतं यायला पाहिजे तुला नोकरी लागली का. हे वाक्य काय असेल प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रत्यक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. प्रत्यक्ष बघा प्रत्यक्ष या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा देवाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची देवाला देवाला सला नाते. बघा सला नाते प्रत्यय कोणते असतात तर चतुर्थी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा महादेव या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे. महादेव बघा महादेव या शब्दामध्ये कोणत्या प्रकार महान असे देव महादेव. बघा कर्मधारय समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या बघा आपल्या योग्य या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. केशव कुमार बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी या ठिकाणी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करा. केशव कुमार प्रल्हाद केशव वात्रे या कवींचं बघा केशव कुमार त्यांचं या ठिकाणी हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे. भाऊ बहीण बघा भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग यायला पाहिजे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे स्त्रीलिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या शब्दामधलं लिंग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनेक वचनी बघा आंबा गाय घर जावा. बघा जावा या ठिकाणी हा शब्द अनेक वचनी शब्द या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा निशा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. निशा बघा निशा म्हणजे काय असतो रात्र. रजनी म्हणजे निशाचा रात्र या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 2 शब्द जोडताना खालीलपैकी कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात. 2 शब्द जोडताना स्वल्पविराम आहे का नाही. प्रश्नार्थक आहे का नाही. 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह या प्रकारचे या ठिकाणी हे चिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा वाखाणणी करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. वाखाणणी करणे म्हणजे काय असतो स्तुती करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक चौथा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. बघा यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. बघा श्लेष अलंकार म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अलंकार आहे. पुढीलपैकी आपला पूर्णाभ्यास शब्द ओळखायचा आहे. पूर्णाभ्यास शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा योग्य उत्तर काय असेल लाल लाल. बघा हा शब्द पूर्णाभ्यास या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे खूप महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. बघा पहिले पद दुसरे पद दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणजे समास कोणता असेल बहुविग्रही समास. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. मुलगा पुस्तक वाचत असे. वाचत असे कोणत्या यायला पाहिजे मग रीती भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. सज्जन सत प्लस जन
सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? चांदणे. बघा, नयन म्हणजे काय असतो? डोळे. काया म्हणजे काय असतो? शरीर. बघा, कौमुदी. बघा, चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कौमुदी. बघा, या ठिकाणी चांदणे योग्य समानार्थी शब्द आहे. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? कर्कश. बघा, काय कर्कश आवाज आहे? कर्कश. कर्कशचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे? मंजूळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. नवलाई, वकिली, थंडावा, नम्र. पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही? बघा, नवलाई काय आहे? भाववाचक नाम आहे. वकिली भाववाचक नाम आहे. थंडावा भाववाचक नाम आहे. तर नम्र, नम्रता म्हणजे नम्र हा शब्द भाववाचक या ठिकाणी शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, अंतःकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अंतःकरण. बघा, अंतःकरण या शब्दामध्ये बघा विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. रक्तचंदन बघा, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कर्मधारय समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समास आहे. तो कार्यालयामध्ये गेला. तो कार्यालयामध्ये गेला आणि कामाला लागला. बघा, या वाक्यामध्ये आणि आलेला आहे. बघा, हे वाक्य मग कोणतं असेल? संयुक्त वाक्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा बघा प्रकार आहे. मी नाटक पाहिले असेन. बघा, मी नाटक पाहिले असेन. असेल म्हटलं काय असतो? भविष्यकाळ आहे. मी नाटक पाहिले असेन म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुलांनो शांत व्हा. मुलांनो शांत व्हा. बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? मुलांनो शांत. मुलांनो, नो बघा हा प्रत्यय. संबोधन विभक्ती म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपलं योग्य या ठिकाणी उत्तर आहे. कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, या ठिकाणी भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे या ठिकाणी लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, देव या शब्दाचं अनेक वचन बघा खालीलपैकी काय होईल? देव या शब्दाचं बघा अनेक वचन खालीलपैकी काय होईल? देव, सदेव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तू दररोज अभ्यास कर. बघा, तू दररोज अभ्यास कर. वाक्यामध्ये आज्ञा आहे ना, तू दररोज अभ्यास कर. आज्ञार्थी वाक्य बघा या प्रकारचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कितीही प्रयत्न केला तरी काही लोकांच्या स्वभावामधला दोष दूर होत नाही. बघा, कितीही प्रयत्न करा एखाद्यामधला बघा दोष दूर होत नाही. या अर्थाची म्हण बघा कोणती असेल? मग कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. बघा, या अर्थाची या ठिकाणी म्हण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. सुनाराने कान टोचणे. सुनाराने कान टोचणे म्हणजे काय असतो? योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्या ठिकाणी 3 रस्ते एकत्र येतात ते ठिकाण खालीलपैकी कोणते असते? ज्या ठिकाणी 3 रस्ते एकत्र येतात ते ठिकाण कोणते असते? तिठा. बघा, ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात त्यांना आपण काय म्हणतो? ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात त्यांना आपण चौक म्हणतो. ज्या ठिकाणी 3 रस्ते येतात त्यांना आपण तिठा म्हणतो. प्रश्न क्रमांक पुढचा, अपराधी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? अपराधी. अपराधी विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा. निरपराधी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मनुष्य या शब्दाचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? मनुष्य. माणूस, मानव, मनुज. बघा, हे वरीलपैकी बघा हे सर्व शब्द मनुष्य या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, आता सर्वांनी हळूच बसावे. बघा, आता सर्वांनी हळूच बसावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? आता सर्वांनी हळूच बसावे. बघा, हे वाक्य कोणतं असेल? अकर्मक भावे या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तिन्ही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तिन्ही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? तिन्ही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश म्हणजे काय असतो?
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिकशास्त्र व मागील झालेले सर्व TETचे पेपरचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला हे सर्व PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.